श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। श्री स्वामी समर्थ। नमस्कार प्रेमळ भक्तांनो, देव आज तुम्हाला सांगत आहे तुमचं एक नवीन युग सुरू होत आहे। चिंता आणि निराशा आणि आर्थिक संघर्षाचे दिवस आता लवकरच संपणार आहे। चिंतेच्या जागी आता आपल्या आनंद मिळणार आहे। जो संघर्ष तुम्ही इथपर्यंत करत आलात त्या संघर्षाचा शेवट आता लवकरच होणार आहे। तुमच्या जीवनात खूप सारे अनपेक्षित चमत्कार घडणार आहेत ज्याचे तुम्ही कल्पना देखील केलं नव्हतं। म्हणून याकडे दुर्लक्ष करू नका, कारण लवकरच देव तुम्हाला साक्षात्कार देणार आहे। आपण हा संदेश जर शेवटपर्यंत बघण्यात यशस्वी झाला तर आशीर्वादाचे सर्व मार्ग मोकळे होणार आहेत। देव म्हणतात, तू खूप ताणतणावपूर्ण दिवस पार केले आहेत, तू अनेक संकटाचा सामना केला आहेस, आता तू माझ्यापर्यंत पोचला आहेस। माझ्याकडे येण्याचा मार्ग तुझ्यासाठी मोकळा झाला आहे। मी तुझी मदत करत आहे, हार मानू नकोस। तुझ्यासमोर अनेक पर्याय मी देणार आहे। बाळा, आयुष्यभर लोक तुला वेड्यात काढत आले आहे, तुझा अनादर, तुझा अपमान करत आले आहेत, तुझ्याशी वाईट वागत आले आहेत। त्यांनी जे जे केले आहे ते सर्व काही मी बघत आहे। ते जे करतात त्याच्यासाठी त्यांना योग्य ते फळ मिळणार आहे। परंतु तू कोणाशीच वाईट वागू नकोस, कोणाचाही अपमान करू नकोस। तुझ्यासाठी मी माझं अंतःकरण खोल केला आहे। माझे अनेक आशीर्वाद तुला मिळणार आहेत। विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी इज ग्रेट टाईप करा। बाळा, तुझ्या अंतःकरणात असलेला द्वेष, राग लगेच काढून टाक। ज्याने तुझे मन दुखवलं त्याचा तू जास्त विचार करू नकोस। बाळा थांब, तुझ्या मनात आलेले प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे। थोडा धीर धर, प्रत्येकाला तुझी खरी मेहनत समजणार आहे। तू फक्त वाईट दिवस काढले आहेत। खूप निराशजनक लोकांनी तुझ्या पदरात दिली आहे। एक ठिकाणी तुला वाईट बोलणे खावे लागले आहेत, परंतु आता ते दिवस संपले। आता सुखाच्या दिवसाची सुरुवात झाली असं समज। विश्वास असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा आणि आजचा हा सुंदर महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ। खूप चांगल्या सुंदर बातम्या तुझी वाट बघत आहेत। कोणीतरी आपल्याला नवीन एक चमत्कार घेऊन येणार आहे आणि तो दुसरा कोणी नसून आपले परमेश्वर असणार आहेत। म्हणून असे रोमांचक दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहेत। त्यामध्ये तुला खूप अनुभव आणि चमत्काराचा सामना करावा लागणार आहे। भक्तिमय वातावरण तुझ्या घरात निर्माण होणार आहे। तुला ज्याची गरज आहे त्यांनी तुझी प्राप्ती होणार आहे। बाळा, ज्या लोकांना या व्हिडिओची अत्यंत गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचव। त्यांनाही देवाचे खूप सारे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सांगा। आपल्या प्रियजनांनी आपल्याला शांततापूर्ण आणि प्रसन्न ठिकाणी नेण्याची इच्छा व्यक्त केली आहे। या चमत्काराचा साक्षीदार होण्यासाठी सर्वांशी प्रेमाने वागा। चमत्कार त्याच घरात होत असतो ज्या घरात शांतता आहे, आनंद आहे। म्हणून घरातील वातावरण बिघडू नकोस। स्वामी परीक्षा घेतात तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेव। स्वामी बघतात की तू इतरांशी कसा वागत आहे, तुझ्या घरातील सर्व लोक खुश आहेत का। अनेक गोष्टी स्वामीच्या लक्षात येत असतात, म्हणून घरातील वातावरण दूषित होऊ देऊ नकोस। घरात नेहमी शांतता ठेवण्याचा प्रयत्न कर। जे होणार आहे ते खूप चमत्कारिक असणार आहेत। पुढचे काही दिवस तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे असणार आहेत। बाळा, अनेक आशीर्वाद तुझी वाट बघत आहेत। अनेक चमत्कार तुझ्या दिशेने येत आहेत, म्हणून घाबरू नको। सर्व काही शक्य आहे। आयुष्यात काही झाले तरी स्वामींना विसरू नकोस। स्वामी साक्षात तुझे रक्षण करत आहेत। स्वामी होते म्हणून आजपर्यंत आपण जीवन जगत आहोत। स्वामींनी आपल्याला निर्माण केलं आहे, तर मग आपलं पुढचं भविष्यही स्वामीच ठरवणार आहेत। विश्वास ठेव आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ आणि कमेंट बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप कर। बाळा, अनेकदा तुला अनेक लोकांनी फसवलं असेल, परंतु तू कोणालाच फसवू नको। तुझी आर्थिक फसवणूक झाली आहे मला माहीत आहे, परंतु यातून देव तुला बाहेर काढणार आहेत। अनेकांनी तुला हे देतो ते देतो सांगून तुला फक्त आशेवर
ठेवलं आहे, परंतु स्वामी तुझ्या प्रत्येक म्हणणं ऐकणार आहे. बाळा, चिंता करू नको. जे हा व्हिडिओ बघत आहे ते खूप भाग्यवान ठरणार आहेत. त्याचं नशीब उंचवणार आहे. जीवनात कधीच नकारात्मक विचार करू नका. नकारात्मक विचार केला तर सर्व काही नकारात्मक घडतो. या उलट जर सकारात्मक विचार केला तर सर्व काही सकारात्मक घडत असतं. या सृष्टीमध्ये कुठलेही काम करताना नेहमी सकारात्मक विचाराचा प्रभाव त्यात कामावर टाका. काम सुरू होण्याअगोदरच जर नकारात्मक विचार केला तर ते काम शेवटपर्यंत जात नाही. म्हणून एखाद्या गोष्टीचा निराधार केला तर तो शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी सकारात्मक गोष्टीचा वापर करा. बाळा, ज्या वेळेस नकारात्मक गोष्टी तुझ्या घरात शिरतील त्यावेळेस तुला अनुभव येईल की सर्व काही चुकीचं होत आहे. म्हणून नकारात्मक व्यक्तीपासून दूर राहा. नकारात्मक गोष्टीपासून दूर राहा. जे काही करायचे आहे ते स्वामीचा आशीर्वाद घेऊनच कर. जे काही मिळवायचे आहे ते सत्याच्या मार्गानेच मिळव. बघ, स्वामी तुझ्यावर प्रसन्न होतील. प्रत्येक वेळी देव आपल्याला शिक्षा देत नाही. प्रत्येक वेळी देव आपल्यावर रागवत नाही. कधी कधी आपली मजबुरी असते म्हणून आपण तसं वागत असतो. परंतु सर्व काही माहीत असताना, सर्व काही ज्ञात असताना जर आपण चुकीचं वागलो तर त्यावेळी देव जरूर आपल्यावर रागवत असतात. म्हणून देवाचा मान राखण्याचा शिका. परमेश्वर आहेत म्हणून आपण आहोत. त्याच्यावर राग दोष ठेवू नका. आपल्या चुकीमुळे आपण मागे आहोत. आपल्या चुकीमुळे आपण हे दिवस बघत आहोत म्हणून देवाला त्याचा दोषी ठरवू नका. स्वामी या तिन्ही जगाचे मालक आहेत. ते आपल्यासाठी सर्वोत्तम पर्याय शोधणार आहेत. म्हणून थोडासा धीर धरा. विलंब होत आहे परंतु होणारच. चमत्कार अत्यंत प्रभावशाली आणि दुर्मिळ असा असणार आहे. म्हणून आपलं भविष्य खूप चांगलं सुंदर असणार आहे. असाच विचार करत राहा. सकारात्मक विचार कराल तर सर्वच सकारात्मक घडणार आहे. म्हणून स्वामीचा व्हिडिओ रोज बघा आणि सकारात्मक ऊर्जा मिळवा. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असेच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या या सुंदर आणि भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जय शिवशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 धन्यवाद.